महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई 7 बेटाचं शहर होतं आणि शहर कुलाब्यापासून जे विस्तीर्णत होत गेलं ते दहिसरच्या टोकापर्यंत. आणि आपण जर पूर्वेकडे पाहिलं तर मुलुंड ते आपण CST आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि कुलाबा, आणि पुढे पाहिलं देवनार मानखूर ते पूर्ण छत्रपती शिवाजी टर्मिनल विटी, अशी मुंबई विखरलेली आहे. आणि त्या आमच्या या पश्चिम उपनगरातील आपलं दहिसर, हे आपलं दहिसर आम्ही दाखवत आहोत. पण महत्त्वाचं असं डिप्पल ठाकूर प्रेझेंट, दत्ताराम मुगे प्रस्तुत, आम्ही आपणास आमच्या दहिसरमध्ये डिप्पल ठाकूर प्रेझेंट, बोल बोल बोल. आज आम्ही दहिसर विभागातील एक आरोग्य चिकित्सा शिबिराचं वृत्तांकन सादर करीत आहेत दत्ताराम पुंजाजी घुगे. विशेष म्हणजे या वर्षी शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या गोमंतक मराठा समाज मुंबई या संस्थेच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले. या वर्षाचे शिबिर 31 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स वेलफेअर असोसिएशन दहिसर यांच्या संकुलनात उत्तम प्रतिसादाने पार पडले. सदर शिबिरासाठी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांचाही उत्तम सहयोग मिळाला. विशेषतः उत्तम परब यांनी केलेलं सहकार्य, शेखर जांभुळीकरांची मेहनत. या शिबिरात डॉक्टर विनय पर्वतकर, डॉक्टर शालिनी मिश्रा, डॉक्टर कमलेश मिश्रा, डॉक्टर वीणा नाईक अशा या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णचिकित्सा मार्गदर्शन केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी स्त्रियांच्या स्तनांचा कर्करोगाचा निदान चाचणीची सोय उपलब्ध केली. त्यासाठी रोटरी क्लब्स ऑफ दहिसरने एक मोठी त्यांची मोबिलिटी व्हॅन आपल्या दहिसरमध्ये उपलब्ध होती. कर्करोगाच्या निदान चाचणीची सोय उपलब्ध होती. गुजरातच्या अलीपूर सोशल वेलफेअर ट्रस्टच्या संस्थेची सपोर्ट टीम उपस्थित होती. स्त्रियांनी मोठ्या संख्येने या चाचणीचा लाभ घेतला. या शिबिरात शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर, नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, आपल्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी आणि माजी नगरसेवक जगदीश ओझा मोठ्या प्रमाणात होते. या आरोग्य चिकित्सा शिबिरात 235 पैकी एकूण 235 लोकांनी भाग घेतला. 66 स्त्रियांचा स्तन कर्करोग तपासणी केली. त्यामध्ये 6 जणांना जी मोमोग्री, जी स्तन कर्करोग उचित यांत्रिक मशीन तपासणी केली. या सर्वांचे रिपोर्ट 15 दिवसांनी प्रत्येकाला मिळणार आहे. लहान मुलांची तपासणी सहज झाली. विनामूल्य आरोग्य चिकित्सा शिबिरात ECG फ्री होता. रक्तदाब, संपूर्ण ज्या तपासण्या आहेत लॅबोरेटरीमधल्या त्या सगळ्या इथे विनामूल्य होत्या. त्याप्रमाणे हृदयविकार, मधुमेह अशा आजारातूनही सुखरूप राहण्यासाठी हमेशा तंदुरुस्त राहा अशा उपस्थित डॉक्टरांनी सल्ला दिला. आणि आज गोमंतक मराठा समाज मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये हे केलेलं भव्य शिबिर अस्मरणीय आहे असे डिप्पल ठाकूर यांच्या वतीनं दत्ताराम घुगे रिपोर्टिंग करत आहेत. नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे सादर करीत आहेत वार्तापत्र दहिसरमधून. दहिसर पूर्वेकडे छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं रेसिडेंट वेलफेअर सेंटर आहे. आज ह्या प्रांगणामध्ये मुंबईतील अत्यंत लोकप्रिय संस्था, जी गोवामधून वरिष्ठांची संस्था गोमंतक मराठा समाज मुंबई, गोमंतक मराठा समाज मुंबई आयोजित श्रीमती प्रमिला रामनाथकर यांच्या स्फूर्तीप्रित्यर्थ आज दहिसर पूर्वेला खूप मोठं मेडिकल कॅम्प ठेवलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा उन्हाखाली, आणि या कट्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. आज जर पाहिलं तर इथे डॉक्टर्स आहेत, MD एक्सपर्ट डॉक्टर विनय पर्वतकर साहेब आहेत, त्याबरोबर मधुरा पर्वतकर आहेत आणि
हल्ली येथील सोशल वेलफेअर ट्रस्टची संपूर्ण टीम काम करते आणि आज दहिसरमध्ये आमच्या संस्थेचे माननीय या पर्वतकर साहेब दीपक पर्वतकर साहेब आपला गोमंतक मराठा समाज मुंबईमध्ये गोव्यामध्ये महाराष्ट्रात काय काम करतोय त्याच्या पण आपण आढावा घेऊ. गोमंतक मराठा समाज ही 1927 साली स्थापन झालेली एक सेवाभावी संस्था आहे. आता पुढच्या वर्षीपासून सप्टेंबरपासून शतक महोत्सवी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि असाच मोठा मेडिकल कॅम्प पुढच्या वर्षी अरेंज केला जाणार आहे. हे शेखर जांभवलीकर आमचे धडाडीचे कार्यकर्ते. आता हा गोमंतक मराठा समाज संगीत, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र आणि वकिली क्षेत्र याच्यात अतिशय निष्णात व्यक्ती या समाजाने निर्माण केल्या. सायंटिस्ट म्हणाल तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर, वकिली क्षेत्रात म्हणाल तर अदितजी शिरोडकर, डॉक्टर VN शिरोडकर, संगीतात म्हणाल तर मुगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर, शोभा गुलटू वगैरे वगैरे. 1927ला आपला गोमंतक मराठा समाज संस्था स्थापन झाली. संस्थापक त्यावेळेचे संस्थापक म्हणजे नारायण कारवारकर आणि सुदामजी मांजरेकर, माझे स्वतःचे वडील चंद्रकांत पर्वतकर आणि सगळ्यात मला आठवत नाही आहे सुदामजी मांजरेकर, मनुबाई शिरोडकर, भाऊ शिरोडकर या लोकांनी नितांत पैसे नसताना ही संस्था उभी केली आणि आज या संस्थेकडे व्यवस्थित निधी आहे, चांगले दाते आहेत आणि चांगल्या कामासाठी ते डोनेशन्स देतात आणि आम्ही त्याचा विनियोग अतिशय सुंदर प्रकारे करतो. आपली सुरुवात ही गिरगाव VP रोड म्हणजे साईधामच्या जवळून हो, म्हणजे इम्प्रेस लिमिटच्या समोरून रुक्मिणी निवास. तिथून सुरुवात झाली हो. आणि आता अंधेरीपर्यंत आलेलं आहे. करेक्ट. म्हणजे त्या वाटचालीचा काही इतिहास सांगावा. त्या वाटचालीचा इतिहास म्हणजे असा की ती जी जागा होती रुक्मिणी निवासी ती सुरुवातीला त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आम्ही भाड्याने राहतो. भाड्याने राहता प्रोफेसर मधुकर चंदगडकर, चंद्रकांत पर्वतकर, दुर्गाराम शिरोडकर, गुरुदास जांभवलीकर हे जे काही धडाडीचे कार्यकर्ते होते त्यांच्या डोक्यात कल्पना आली की याला आमची वास्तू पाहिजे. आता आमची वास्तू पाहिजे म्हणताना मग पैसे पाहिजेत. मग पैसे इमारत निधी गोळा केला. 1-1 रुपया, 10-10 रुपये, 100 रुपये असं करून निधी गोळा झाला आणि गोव्याचे पूर्वीचे कैलासवासी भाऊसाहेब बांदोडकर यांनी भरघोस मदत केली आणि ती इमारत आम्ही विकत घेतली. खरी गोष्ट आहे. आणि मग कसं झालं की गिरगावातनं आमच्या लोकांचं स्थलांतर डोंबिवली, अंधेरी, विलेपार्ले इथे होत गेलं. तिकडे लोक येईनाशे झाले. मग काय करायचं, अंधेरीसारख्या सेंट्रलसाठी एक वास्तू घ्यायला पाहिजे. ती वास्तू विकून अतोनात परिश्रम करून त्यावेळेच्या म्हणजे मी पण तरुण म्हणतो स्वतःला, सगळ्यांनी अतिशय मेहनत करून प्रल्हाद सालकर होते माझ्याबरोबर, नितीन शिरोडकर होते, विनू नाईक होते, शेखर जांभवलीकर मोठे भाऊ गुरुदास जांभवलीकर होते. त्या सगळ्यांनी निधी उभा केला आणि सुमारे 2 कोटी रुपयाची ती वास्तू आम्ही विकत ती घेतली. बिल्डिंग विकत घेतली आहे. पण आपल्याकडे तिथे एक मोठी वास्तू अजून आहे. गोमंतक आपलं इमारत आहे, ग्रंथालय आहे लिपरेच्या समोर. त्या म्हणजे ती आमची ते गोवा हिंदू गोवा असोसिएशन हिंदू असोसिएशन तुम्ही म्हणतात. तर त्या आणि वास्तूच्या- अभिमानाने सांगायची गोष्ट अशी आहे की त्या एरियामध्ये आमच्या कामाला रेकग्नेशन मिळून त्या एरियाला गोमंतक मराठा समाज चौक असं नामकरण झालं. मला वाटतं गजानन वरकड साहेबांनी करेक्ट. त्यावेळेला चौकाचं ते अनावरण केलं गेलं. आणि मुंबईमध्ये आणि आपल्या दक्षिण मुंबईमध्ये की आपला गोमंतक मराठा समाज अनेक ठिकाणी कार्यरत आहे. मलाही 30-35 वर्षापूर्वी माझे एक मित्र अमोल पर्वतकर तेही माझ्याबरोबर त्या काळात असायचे. मुकुंद नाईक दूरदर्शनचे डायरेक्टर एक तुपलेला वाडीमध्ये दिलीप नाईक इकडे आल्यामुळे माझा जीवाभावाचा मित्र म्हणजे शेखर जांभवलीकर आल्यामुळे आणि आजही आमच्या या वास्तूमध्ये अजूनही आम्ही एक गोमंतक सुपुत्र या भागातले ज्येष्ठ मार्गदर्शक होते आमचे रमेश वेर्लेकर. ते त्यांनाही आम्ही विसरू शकत नाही. शेखर जांभवलीकर रमेश वेर्लेकर एक जोडी होती. तर रमेश वेर्लेकरने स्वप्न पाहिलं आज ते असते तर आज माझ्या समाजाचं आज एवढा मोठा मेडिकल कॅम्प आहे. आज अख्खं दहिसर दलाचं जांभवलीकर तुम्हाला कशी काय कल्पना सुचते की या भागात मी पहिल्यांदाच हे आपलं भव्य दिव्य बरोबर आहे. medical camp सांगतो घेतलेलं. आम्ही दरवर्षी गोमंतक मराठा समाजमध्ये मेडिकल कॅम्प घेतो, ठिकठिकाणी घेतो. गेल्या वर्षी आमचा अंधेरी स्पोर्ट्स कॅम्प झालेला होता.
नंतर मग एक दिवस आपण ती कॅरमची आम्ही म्हणजे 2 महिन्यापूर्वी कॅरमच्या मॅचेस बनवलेल्या होत्या. तेव्हा आमचे दीपक बरोबर साहेब आणि सागर सांगेकर साहेब हे मुद्दाम आवर्जून इथे बघायला आलेले. आपल्याला येण्या दुकानी त्या कॅरमच्या डोनेशनसुद्धा दिलं दुकानी आणि त्यांना ही जागा एवढी आवडली तर त्यांना म्हणाले शेखर आपण मेडिकल काम इथंच करूया. पण आणि मी पण ते आणि मी आता समाजाचा स्वतः ट्रेझरर आहे. मी पण उचलून धरलं म्हटलं हरकत नाही म्हटलं आपण मेहनत करूया आपण मेडिकल इथेच घेऊया आणि त्याप्रमाणे मग आमच्या रोज मिटिंग होत गेल्या. सगळं झालं डॉक्टरना अपॉइंट केलं आणि नंतर मग आम्ही ठरलं की आपण मेडिकल किंवा दहीसरला करायचा अशी आमची कल्पना होती. बघा, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य या संपूर्ण वाटचालीमध्ये शेखर जांभुळीकर आहेत आणि त्यांचा गोमंतक मराठा समाज मुंबई आणि विशेषतः की आज समाजामध्ये काम करणारे आज अनेक मान्यवर आहेत. आज इथे शिवसेनेचे उपनेते माननीय बाळकृष्ण धमाले साहेब आलेले आहेत. त्यानंतर अनेक विविध क्षेत्रातली मंडळी आहेत आणि अख्खं दहिसर की आज आपल्या मेडिकल कॅम्पचं कौतुक मनभरू करत आहेत की एवढे मोठमोठे डॉक्टर्स आपण इथे आणून एक आमचं सगळ्यांचं आत्मबळ वाढवलं आहे. तर मला सांगायचं आहे की या ज्येष्ठांना जे आपले समाजपुत्र आहेत त्यांना आरोग्यसेवा किंवा जसं आपल्या मुंबईमध्ये दळवी हॉस्पिटल होतं, दळवी हॉस्पिटलमध्ये काही सेवा असायच्या अशा काही गोमंतक मराठा समाज मुंबई आपल्या समाज बांधवांसाठी आरोग्यसेवा देणाऱ्या असं काही हेल्पलाईन आहे. हेल्पलाईन सध्या तरी नाही आहे, निधीचा अभाव आहे. पण तुमची जी कल्पना आहे ती आमच्याही डोक्यात आहे. या शतक महोत्सवामध्ये जो काही भरघोस निधीची उभारणी केली जाईल त्यातला 5 आणि 5 25% माझी कल्पना हा या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या संस्थेमध्ये गरजवंत जे वैद्यकीय उपचारासाठी येतात त्यांना 10,000 ते 25,000चे धनादेश देऊन त्यांच्या ट्रीटमेंटची काळजी घेतो. अशी साधारणपणे 6 ते 7 दरवर्षी आम्ही करतो. आमच्या ऐपातीप्रमाणे करतो. आणि नुसतं वैद्यकीय नाही, ज्यांचे नवरे वगैरे पुनर्वसन निधी. त्यांना पुनर्वसन निराधाना पुनर्वसन निधीतनं आम्ही मदत करतो. आमचं बजेट असते जवळजवळ नाही म्हटलं तरी 7-8 लाखापर्यंत बजेट असते. दीपकजी, तुम्ही शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप किंवा काही मदत करता? चांगलं विचार. शालेय शिष्यवृत्ती आणि महाविद्यालयीन शिष्यवृत्ती हे 3-4 आहेत. त्यांना आम्ही भरघोस मदत करतो. त्यात तुम्ही काय काय मदत करता जांभुळीकर साहेब म्हणजे शालेय उपक्रम राबवता? आम्ही शालेय क्रमांक म्हणजे आमच्याकडे आमच्या गोमंतक मराठा समाजाच्या बंधुवर्गांना आम्ही शालेय विद्यार्थ्यांना आणि कॉलेज लोकांना पण आम्ही शिक्षण देतो. प्लस आमचं एक ताराबाई वेलिंगकर ट्रस्ट म्हणून आहे, एक ताराबाई वेलिंगकर ट्रस्ट म्हणून आहे जिथे आमचं टायअप आहे. तिकडनं आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा तिकडनं आम्हाला शिष्यवृत्त्या शालेय आणि महाविद्यालय मिळतात. तुम्हाला पण याच्या पुढे पण तुम्हाला कधी तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये पाहिजे असेल गोमंतक मराठा समाज मुंबई 100 वर्षाकडे वाटचाल करीत आहेत. 2027ला स्थापन झालेली 1957ला 1927ला स्थापन झालेली दक्षिण मुंबईतली ऐतिहासिक गोवा आणि महाराष्ट्राला जोडणारी गोमंतक मराठा समाज या संस्थेच्या वतीनं संस्थेचे कार्यकारिणी जे आपले प्रमुख आहे शेखर जांभुळीकर यांच्या माध्यमातून आज इथे आरोग्य चिकित्सा शिबिर केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला आमच्या दहिसरच्या माननीय आमदार मनीषाताई चौधरी, त्याचप्रमाणे बोरवली दहिसर सांस्कृतिक समितीचे प्रमुख जे ज्यांचा एक ठसा उमटलेला वक्तृत्व होता असे आदरणीय सचिव राणे साहेब, आमच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकरताई आणि अनेक मान्यवर मंडळी आहेत. ही संस्था प्रमुख आहेत आपले शेखर जांभुळीकर आणि दीपक बरोदकर. आपण आमच्या लाडक्या लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर बोरवली दहिसर सांस्कृतिक या संपूर्ण विभागामध्ये सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक चळवळ एक साखळ घालून कार्यरत असलेले माननीय भारतीय संजू राणे साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आणि मुख्यतः एक कृष्णा डिप्पल ठाकूर प्रेझेंट बोल बॉल बोल आणि 224 टाइम्स दत्ताराम घुगे सादर केल्याची रिपोर्ट आज आमच्या दहिसरच्या आरोग्य चिकित्सा शिबिर शतक महोत्सवी मराठा गोमंतक मराठा समाज मुंबई संस्थेच्या शतक महोत्सवी आरोग्य शिबिराला माननीय आमदार मनीषाताई चौधरी जे आलेल्या आहेत
ते आपला शिवसत्तेत सर्वांना नमस्कार. आज गोमंतक मराठा समाजाच्या शतकवर्षी आज दैसर विधानसभेमध्ये मेडिकल कॅम्प अरेंज केलेला आहे आणि ह्या कॅम्पमध्ये खास करून महिलांना सर्वांनाच ECG असेल, ब्लड शुगर असेल, मेमोग्राफी असेल, ह्या सर्वांची चिकित्सा आज त्याचप्रमाणे आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं चिकित्साचं काम इकडे करत आहेत आणि आज सकाळपासून 127पेक्षा जास्त पेशंट 180 मेमोग्राफी म्हणजे खरोखर हा चांगला आकडा आहे आणि त्याबद्दल गोमंतक समाजाचे आपले सांगेकर, बरवतकर, आमची कविता शिरोडकर, संजीव राणेजी, तेजस्वी, जगदीश ओझा, पूनम पांडे, गीता भारती भोईर, आमचे अध्यक्ष निलेश देशमुख, दत्ताराम घुगे आणि गोमंतक समाजाचे सर्व पदाधिकारी, पिंकी सोलंकी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी आज आपल्या माध्यमातून नागरिकांना जागृत करते की आपण सर्वांनी आत्ताच माझ्या स्वतःचा बॉडीगार्ड ह्याच्या खात्यातून महानगर गॅसची नोंदणी करण्यासाठी म्हणून ॲपवर OTP मागितला आणि त्याच्या खात्यातून 50,000 आज डिलीट झाले. त्यामुळे मी महानगर गॅसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले तर त्यांनी मला सांगितले आम्ही कुठल्याही प्रकारची नोंदणी हे घेत नाही आहेत, शुल्क घेत नाही आहेत. त्यामुळे नवीन गॅसच्या नोंदणीच्या माध्यमातून आणि आता मी सायबरचा स्पेशलिस्ट बोलून माझ्या ऑफिसमध्ये माझ्या बॉडीगार्डचा फोन चेक केला तर त्यामध्ये दिसलं का हा हॅकरने जवळजवळ त्याच्या फोन कॉलमध्ये जेवढे मोबाईल आहेत त्या सगळ्यांना हॅक करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या मोबाईलवरनं कुठे झोमॅटोवरनं काय मागवत आहेत ते पण आपण काढलं तर हे वेस्ट बेंगॉल आणि आसामचे आहेत हे आता आपण ट्रेस केलेलं आहे. त्यामुळे असं कुठलंही तुमचा मोबाईलवर OTP आला आणि चुकून तुम्ही दिला आणि हॅक झाला तर पहिलं काम करायचं आहे आपला मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचं आहे. फ्लाईट मोडवर ठेवून लगेचच 1 तासाच्या आत सायबर क्राईमचा जो आपल्याला एक नंबर दिला आहे हां तो डायल करा म्हणजे तुम्ही पुढचं वाचू शकता. त्यामुळे महानगर गॅसवाल्यांनी पण सांगितलं आहे अलर्टनेस खूप त्यांनी पण केलेलं आहे. त्यामुळे आपण पण आपल्या ह्या माध्यमातून लोकांना सांगते की आपण हे करू नका. बिचारा गरीब बॉडीगार्ड तो सुद्धा रडायला लागला की त्याचे 50,000 तर गेलेच पण आता पुढे पण त्याचे जात होते पण आपण फ्लाईट मोडवर टाकायला लावल्यानंतर ते वाचलेले आहे. तर आज आपल्या माध्यमातून ही जनजागृती करावी अशी विनंती. पुन्हा एकदा गोमंतक समाजाच्या मराठा समाजाचं मनपूर्वक अभिनंदन करते की आपण असे तारापूरला पण काम केलेले होते असे सर्व ठिकाणी करतात. तुम्हाला शुभेच्छा आणि असेच काम करत राहा. धन्यवाद. दत्ताराम घुगे 24 टाइम्स आणि आनंदा कांबळे आणि दीपक ठाकूर प्रेझेंट. आज योगायोग आहे आमच्या दैसर फूड फाउंडेशनचे अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार म्हणून काम केलेले माननीय डॉक्टर विनोद गोसाळकर साहेब आहेत. आणि गोसाळकर साहेब आम्हाला एक आनंद वाटतो आमच्या ताई आहे ना तेजस्वी ताई आज आम्हाला नगरसेवक भेटलेला आहे पण आज छान पद्धतीने तुम्हाला पाठवलं की माझ्या शब्दाला ते जागतात. बरोबर गोसाळकर साहेबांचं तुमच्या कुटुंबाचा आमच्या मोठे उपकार आहे. आणि आज रिपोर्टिंग करताना की आज आपल्या ह्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरती तेजस्वीताई घोसाळकर आलेले आहेत आणि आज ही जी मराठा समाज गोमंतक मराठा समाज मराठा समाजाने आज इथे चेकअप कॅम्प लावलेला आहे तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आज इथे आपला इथे उपनेते शिवसेनेचे आणि माजी आमदार विनोदजी घोसाळकर साहेब तसेच माजी नगरसेवक जगदीश ओझाजी परत मंडळ अध्यक्ष
पूनम पांडेजी वॉर्ड अध्यक्ष निलेश आणि त्याचप्रमाणे आपल्या भारती दवे सगळ्याच माझे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन या चेकअप जे ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि जनरल चेकअपसाठी इथे आलेले आहेत आणि खास करून स्तन कर्करोग ह्यासाठी जे इथे चेकअप ठेवलेलं आहे खरंच एक चांगलं चेकअप ठेवलेलं आहे. कारण महिलांसाठी हे अशा प्रकारचं आपण कधी ठेवत नाही किंवा कमी ठेवतो आणि महिला पण येत नाही कारण महिलांना लाज वाटते. पण खरं तर हे असं चेकअप करताना महिलांनी जागरूकता ठेवावी आणि प्रत्येकाने चेकअप करावं. कारण कॅन्सरचे रोग हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तर प्रत्येकाने चेकअप करावं आणि या जो गोमंतक मराठी समाज आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशा प्रकारचे 2 नंबर वॉर्डमध्ये चेकअपचे मेडिकल कॅम्प लावावे ही मी त्यांना सांगू इच्छिते. एवढंच फक्त धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान. आता पुढील सूचना कार्यक्रमाची शेखर जांभोलीकर ताईंचा सत्कार करतील. शतक महोत्सवी जी वाटचाल करणारी संस्था म्हणजे गोमंतक मराठा समाज आणि त्यांना दक्षिण मुंबईपासून तर आत्तापर्यंत त्यांची जी वाटचाल आहे संपूर्ण त्यांचा तुम्हाला अनेक मिळेल. नमस्कार. आता या इकडे घ्या. आमच्या भागामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व एक मिनिट ताई एक मिनिट दत्ताराम घुगे प्रेसिडेंट दीपक ठाकूर 24 टाइम्स आनंदा कांबळे यांच्या वतीनं मी गैरसमज रिपोर्ट सादर करतो आहे. आमच्या भागातील झपाटून काम केलेले असे नगरसेवक जगदीश कमळशंकर ओझांना आजही आम्ही मनातून नगरसेवक मानतोय. असा धडपडणारा माणूस आमची हेल्पलाईन आहे. जगदीश भाई आम्हाला खरं सांगायला पत्रकारांना काय वाटत नाही पण तुम्हाला हे आजचं शतक महोत्सवी गोमंतक मराठा समाज यांनी आज शेखर जांभोलीकरांनी हा जो कॅम्प आयोजित केला आहे ह्या कॅम्पमुळे अख्ख्या देशाला फायदा होतो आहे आणि विनामूल्य आहे. तर आपण माहिती द्या. सर्वप्रथम तर गोमंतक मराठा समाज कुठली संस्था अविरत 100 वर्ष चालले ही एक मोठी गोष्ट आहे आणि कुठलाही वादविवाद न असता 100 वर्ष आणि ते पण आज कॅम्प इकडे आयोजित केला आहे. या कॅम्पाचा लाभ दहिसरचे सर्व भाषिक लोकांना मिळणार आणि जसं आमची नगरसेविका तेजस्वी घोसाळकरने सांगितलं की जे कर्करोग आहे आज एवढा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि आज आपण जे कर्करोगसाठी जे निदान ठेवलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून या समाजाचा आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात आमची काही मदत लागली मी आहेत, आमची नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आहेत, आमचे आमदार मनीषाताई चौधरी आहे, आमचे केंद्रीय मंत्री आणि सांसद पियुष गोयलजी आहेत. त्यांच्या माध्यमातून जे काय सेवा आपण आम्हाला सांगितली ते आम्ही नक्की या समाजासाठी करू. कारण आपण सर्व समाजासाठी काम करतात. फक्त एक समाज नाही गोमंतक मराठा समाज पण सर्व समाजासाठी काम करतात आणि येणाऱ्या काळात आपण आम्हाला आपली सेवाचा लाभ मिळेल अशी मी खात्री करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्त्वाचं असं आहे कोरोना हॉस्पिटल ते भगवती हॉस्पिटल आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेलं समाजसेवी व्यक्तिमत्व बाळकृष्ण ढमाले साहेब आपण बोला. कारण की ढमाले साहेब या भागातले जुनं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. शिवसेनेचे उपनेते आहेत. बोला. महाराष्ट्र आरोग्य विश्वविद्यालय आजच्या या शिबिराला उपस्थित सन्माननीय नगरसेविका माजी नगरसेवक आमचे मित्र जगदीश ओझाजी, गोमंतक मराठा समाजाचे आयोजक शेखरजी, त्यांची पूर्ण टीम, बांधवांनो बघितलं. मगाशी घोसाळ साहेबांनी सांगितलं हे कॅन्सरचं डिटेक्शन म्हटलं. कॅन्सरचं एक गाडी पण बाहेर लावलेली आहे आणि त्यावर कॅन्सर डिटेक्शन केलं जातं. आज आम्ही पण कॅम्प घेतली होती कॅन्सरच्या याच्यावरती, परंतु महिला फार घाबरतात पुढे यायला. याच्यासाठी प्रत्येक एरियात जाऊन त्यांचं ब्रेनवॉश करणं गरजेचं आहे. का केलं पाहिजे? आणि आत्ता ह्या प्रायमरी स्टेजवर तुम्हाला डिटेक्ट केलं जातं त्या डिटेक्टवरतीच तुम्हाला औषधोपचार लवकरात लवकर करता येतील. परंतु ते होत नाही आहे. त्याच्यासाठी जनजागृती करणं फार गरजेचं आहे.
ते होईल असं मला वाटतं. आज मी गोगंतक मराठा समाजाचे फार आभार मानतो की त्यांनी हा शिबिर आयोजित केला आणि शाखा क्रमांक 2 शाखा प्रमुख उत्तम परब हे वारंवार ही शाखा हातात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आता याच्यापुढे त्यांनी काल मी मिटिंग घेतली काय त्याच्यापुढे त्यांनी गुणगौरव जिल्ह्यातला गुणगौरव ठेवला आहे, छत्री वाटप ठेवलं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्म. नमस्कार. दत्ताराम पुंजारी हुळे न्यूज संचालित बोल बात बोल त्याचबरोबर 24 टाइम्सच्या आज आम्ही दहिसरच्या मेडिकल कॅम्पमध्ये आमच्या भागातल्या जनसेविका दहिसर विधानसभा क्षेत्रातल्या आदरणीय पूजाताई सौरभ घोसाळकर ताई आले. त्या जनसेविका आहेत त्यांचे जे साहेब सौरभ घोसाळकर आहेत तेही या भागामधले जनसेवक आहेत. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. त्यांचं गोमंतक मराठा समाज मुंबई संस्थेच्या वतीनं संस्थेचे प्रमुख आदरणीय शेखर जांभवलीकर हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन पूजाताई सौरभ घोसाळकर यांचं पुष्पगुच्छ स्वागत करत आहे. पूजाताई या दहिसर पश्चिमेकडील सौरभ घोसाळकर यांच्याबरोबरीने आज एक खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तर पूजाताई आजच्या मेडिकल कॅम्पबद्दल आपण माहिती द्यावी. गोमंतक मराठा समाज मुंबई यांच्यातर्फे आयोजित मेडिकल कॅम्प ठेवला आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते मी. आणि अच्छा मेन म्हणजे या शिबिरामध्ये तुमच्यासाठी म्हणजे स्पेशली फॉर विमेन वीक स्त्रियांसाठी स्तन कर्करोग निदान चाचणी आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आजच्या काळात जेवढी महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या काळात गोमंतक मराठा समाजाकडून हे पुण्याचं काम केलं जात आहे. स्त्रियांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी जी तुम्ही बाहेर गेला कुठेही गेला तर तुम्हाला माहीत असेल खूप महागात होते, पण इथे ती आपल्याकडे मोफत व्हॅन पण मागवलेली आणि मोफत चाचणी होते आपल्याकडे. तसेच डायबेटीज, ब्लड प्रेशर आणि यासारखे तत्सम जे आहेत आपल्याकडे ज्याच्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतील खिशातले आपल्या, पण ते आपल्या इथे मोफत केले जात आहे. आणि अच्छा आत्ता त्यांच्याकडून कळलं आपण औषधं पण देत आहोत. तर खरंच इथे येऊन या सेवेचा तुम्ही फायदा घ्या. आणि खरंच गोमंतक मराठा समाजाचे मी धन्यवाद मानते. महागाईच्या काळात आपल्या दहिसरकरांना दिलेल्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच आमच्या गोमंतक मराठा समाजकडनं आमचे माननीय एक्स आपले जगदीश ओझा साहेब, आमची नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, जनसेविका आपली पूजा घोसाळकर, भारती दवे या सगळ्यांनी आम्हाला इथे आमच्या कॅम्पला हजेरी दिल्याबद्दल या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांची रजा घेतो.